नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2025 साठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. सर्व महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी प्रश्नांसोबत कव्हर देखील करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न IMP असणार आहेत. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे. प्रश्न कव्हर करून घेऊया. प्रश्न पहिला आहे, शीख धर्मीयांचे 9वे गुरु कोण होते? प्रश्न IMP आहे. तर शीख धर्मीयांचे 9वे गुरु कोण होते? तर पर्याय क, गुरु तेग बहादूर. गुरु तेग बहादूर हे शीख धर्मीयांचे 9वे गुरु होते. लक्षात असू द्या. शीख धर्मीयांचे पहिले गुरु कोण होते? तर गुरु नानक हे बघा पहिले होते. लक्षात असू द्या. पहिले कोण होते? गुरु नानक होते. शेवटचे 10वे गुरु कोण होते? गुरु गोविंद सिंह शेवटचे 10वे होते. आणि गुरु अर्जुन हे कितवे होते? तर ते होते बघा 5वे. लक्षात असू द्या. पहिले गुरु नानक होते. 10वे कोण होते? जे शेवटचे होते गुरु गोविंद सिंह. 9वे कोण होते? तेग बहादूर. आणि गुरु अर्जुन हे 5वे होते. लक्षात असू द्या. त्यानंतर शीखांचा जो काही पवित्र ग्रंथ आहे बघा, गुरु ग्रंथ साहिब. तर तो गुरु ग्रंथ साहिब नांदेडला आहे. कुठे? शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? तर गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. आणि नांदेडला गुरु गोविंद सिंह यांची समाधी आहे. जे शीखांचे 10वे गुरु होते बघा, गुरु गोविंद सिंह, तर यांची समाधी आहे. कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्रातील नांदेड या ठिकाणी. असे महत्त्वाचे 5-6 प्रश्न बघा विचारले जातात. पहिले शीखांचे गुरु विचारले जातात, त्यानंतर 9वे आणि 10वे विचारले जातात, त्यानंतर नांदेडला कोणाची समाधी आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. एवढे प्रश्न त्यांच्यावर विचारले जातात. प्रश्न क्रमांक 2, दादासाहेब फाळके निर्मित पहिला चित्रपट कोणता आहे? तर दादासाहेब फाळके निर्मित पहिला चित्रपट कोणता आहे? तर पर्याय ब, राजा हरिश्चंद्र. राजा हरिश्चंद्र हा बघा दादासाहेब फाळके निर्मित पहिला चित्रपट होता. जर विचारलं पहिला बोलपट विचारलं, जर बोलपट विचारलं तर पहिला बोलपट आहे बघा आलम आरा. लक्षात असू द्या. हा जो काही राजा हरिश्चंद्र चित्रपट होता बघा, तर तो मूकपट होता. मूकपट आणि बोलपट दोन्ही वेगवेगळे आहेत. लक्षात असू द्या. राजा हरिश्चंद्र हा 1913 साली किंवा 1913 साली निर्मित करण्यात आला होता आणि तो मूकपट होता. कधी कधी प्रश्न विचारला जातो, दादासाहेब फाळके पुरस्कार पहिला मूकपट कोणता? तर राजा हरिश्चंद्र हा त्यांचा पहिला मूकपट होता. जर विचारलं पहिला बोलपट कोणता? तर आलमआरा हा पहिला बोलपट होता. लक्षात असू द्या. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर दादासाहेब फाळके यांना बघा भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते. दादासाहेब फाळके यांच्यावर एक पुरस्कार देखील आहे. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? जो 55वा होता. तर दादासाहेब फाळके पुरस्कार 55वा हा मोहनलाल यांना प्रदान करण्यात आलेला आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. 54वा मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आला होता. पुढचा आहे 3रा प्रश्न, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा केला जातो? तर 10 डिसेंबरला. पर्याय क, 10 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा केला जातो. आणि याच दिवशी बघा नोबेल पुरस्कार वितरित केले जातात. लक्षात असू द्या. 10 डिसेंबरलाच बघा दरवर्षी नोबेल पुरस्कार हे प्रदान केले जातात. हा देखील IMP प्रश्न आहे. हा देखील प्रश्न विचारला जातो. 1 डिसेंबरला काय असतं? तर जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिवस हा साजरा केला जातो. आणि 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो. 10 डिसेंबर आपलं उत्तर असणार आहे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन. पुढचा 4था प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका आहेत? तर महाराष्ट्रामध्ये पर्याय अ, ठाणे. लक्षात असू द्या. ठाणे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका किती आहेत? 29 आहेत. 29वी कोणती आहे? जालना आहे. 28वी कोणती आहे? इचलकरंजी आहे. 27वी कोणती आहे? तर पनवेल आहे. शेवटच्या 3 लक्षात ठेवायच्या आहेत.
महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका आपल्याला कमेंट करून सांगायची आहे. पहिली विचारली जाते आणि शेवटची विचारली जाते. त्यानंतर 2 अगोदरच्या देखील लक्षात ठेवायच्या आहेत. शेवटची आहे जालना 29वी. पहिली कोणती आहे कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्नाकडे येऊया. महाराष्ट्रामध्ये एकूण ठाणे जिल्ह्यामध्ये 6 महानगरपालिका आहेत. किती? 6 नगरपालिका. आणि या 6 सह बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असणारा जर जिल्हा आपण पाहिला तर तो आहे ठाणे. लक्षात असू द्या. आता 6 कोणकोणत्या आहेत तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर अशा बघा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात 6 महानगरपालिका आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर भारतातील सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य कोणते तर भारतातील सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य आहे बघा महाराष्ट्र. लक्षात असू द्या महाराष्ट्र. किती आहेत महाराष्ट्रामध्ये तर आपण कव्हर केलेले आहेत 29 आहेत. पुढचा 5वा प्रश्न आहे बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर बंदूक मागील बाजूस ढकलली जाते यास काय कारणीभूत असते. तर बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर बंदूक मागील बाजूस ढकलली जाते यास बघा पर्याय ब प्रतिक्रिया बल हे कारणीभूत असते. 6वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न आहे तर महाराष्ट्रातील पर्याय ब जळगाव. तर महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न आहे. महाराष्ट्राला एकूण 6 राज्य व 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा ही भिडलेली आहे किंवा संलग्न आहे. महाराष्ट्राला एकूण 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश यांची सीमा बघा संलग्न आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता ते राज्य कोणकोणते आहेत तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा अशी 6 राज्यात बघा ज्यांची सीमा आपल्या महाराष्ट्राची संलग्न आहे. 1 केंद्रशासित प्रदेश आहे त्याचं नाव आहे दादरा नगर हवेली. लक्षात असू द्या दादरा नगर हवेली. पुढचा आहे 7वा प्रश्न चले जाव ही चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती तर चले जाव ही चळवळ पर्याय ड 1942 साली. 1942 साली बघा सुरू झाली होती. लक्षात असू द्या. असहकार चळवळ 1920 साली सुरू झाली होती किंवा 1920 साली. त्यानंतर 1930 साली सविनय कायदेभंग हे देखील लक्षात ठेवायचे. 3 महत्त्वाच्या चळवळी लक्षात ठेवायच्या. सविनय कायदेभंग 1930, 1920 साली असहकार चळवळ आणि चले जाव ही चळवळ 1942 साली. 1915 काय होतं 1915 महात्मा गांधी रिटर्न झाले होते. तर कोणत्या देशातून झाले होते कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा 8वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणतात. खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हटले जाते तर सिंधुदुर्ग मधील आंबोली. लक्षात ठेवायचं आहे आंबोलीला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाते किंवा महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून आंबोली हे शहर ओळखले जाते जे सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर सर्वाधिक पाऊस पडायचं ठिकाण असेल तर ते आहे बघा आंबोली ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस हा पडतो. पुढचा प्रश्न आहे 9वा महाराष्ट्राचे मुख्य सचिव. आता महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव आपण या ठिकाणी पर्यायांमध्ये घेतलेले नाहीत तर राजेश कुमार मीना. लक्षात असू द्या नाव राजेश कुमार मीना हे बघा सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. कोण राजेश कुमार मीना. लक्षात असू द्या. पुढचा 10वा प्रश्न आहे मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे तर मुस्लिमांचे पवित्र ठिकाण मक्का हे बघा सौदी अरेबिया. पर्याय अ सौदी अरेबिया या देशामध्ये आहे. कोणत्या देशामध्ये सौदी अरेबिया. लक्षात असू द्या. पुढचा 11वा प्रश्न आहे
सर्वाधिक वनक्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा देशात 5वा क्रमांक लागतो. कितवा? 5वा क्रमांक. आपल्या महाराष्ट्रा अगोदर कोणकोणते राज्य आहेत? तर पहिल्या क्रमांकावर येतं मध्य प्रदेश. सर्वाधिक वन क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर येतं मध्य प्रदेश. हे झालं वनक्षेत्रामध्ये, सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये क्षेत्रफळानुसार. जर आपण टक्केवारीनुसार पाहिलं तर मिझोरम हे बघा वनक्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर येतं. दोन्ही वेगवेगळं आहे. क्षेत्रफळानुसार मध्य प्रदेश, परंतु टक्केवारीनुसार मिझोरम हे वनक्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर येतं. दोन्ही लक्षात ठेवायचं. कधी कधी प्रश्न हा टक्केवारीनुसार विचारला जातो. तर टक्केवारीनुसार मिझोरम आणि क्षेत्रफळानुसार मध्य प्रदेश. आपण सध्या क्षेत्रफळानुसार पाहत आहोत. तर सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा देशात 5वा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर येतं मध्य प्रदेश, दुसऱ्या क्रमांकावर आहे अरुणाचल प्रदेश, तिसरा क्रमांक छत्तीसगड, चौथा क्रमांक ओडिसा आणि 5वा क्रमांक आपला येतो महाराष्ट्राचा. लक्षात असू द्या. पुढचा 12वा प्रश्न आहे, डॅश डॅश ही संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती असते. तर पर्याय ड रॅम. तर रॅम ही बघा संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती असते. रॅम. आता याचा फुल फॉर्म काय आहे? तर रॅन्डम ॲक्सेस मेमरी. रॅन्डम ॲक्सेस मेमरी असा बघा रॅमचा फुल फॉर्म आहे. कायमस्वरूपी स्मृती कोणती असते? कायमस्वरूपी स्मृती. तर बघा पर्याय रोम. रोम ही बघा कायमस्वरूपी स्मृती असते. त्याचा फुल फॉर्म आहे रीड ऑनली मेमरी. रीड ऑनली मेमरी. दोन्ही लक्षात ठेवायच्या. तात्पुरत्या स्वरूपाची रॅम आणि कायमस्वरूपी स्वरूपाची रोम. दोघांचे फुल फॉर्म आपण येथे कव्हर केलेले आहेत. पुढचा प्रश्न, धर्म, वंश, जन्मस्थान, लिंग, जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही हे तत्व कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे? तर धर्म, वंश, जन्मस्थान, लिंग, जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही हे तत्व बघा पर्याय ब अनुच्छेद 15. अनुच्छेद 15 यामध्ये बघा नमूद केलेले आहे. अस्पृश्यता नष्ट करणारे कलम कोणते? अस्पृश्यता नष्ट करणारे. तर अनुच्छेद 17 हे बघा अस्पृश्यता नष्ट करणारे कलम आहे. पुढचा 14वा प्रश्न विचारला आहे, BHEL, ONGC, GAIL या खालीलपैकी कोणत्या दर्जाच्या कंपन्या आहेत? तर या आहेत बघा पर्याय ब महारत्न दर्जाच्या. या आहेत महारत्न दर्जाच्या कंपन्या आहेत बघा. BHEL, ONGC, GAIL या महारत्न दर्जाच्या कंपन्या आहेत. पहिली महारत्न कंपनी लक्षात असू द्या. पहिली महारत्न कंपनी. दुसरी कोणती आहे? BPCL आहे बघा. BPCL भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही बघा दुसरी महारत्न कंपनी आहे. लक्षात असू द्या. हे देखील IMP आहे. पुढचा 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? आता आपल्याला राज्य आणि त्याची राजधानी दिली आहे, तर आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. सिक्कीमची राजधानी काय आहे? गंगटोकच आहे. त्रिपुराची राजधानी काय आहे? आगरतळा आहे. मिझोरमची राजधानी काय आहे? ऐजवालच आहे. आसामची राजधानी काय आहे? गुवाहाटी आहे का? तर नाही. म्हणजे आपलं पर्याय उत्तर असणार आहे ड. आसामची राजधानी आहे बघा दिसपूर. दिसपूर ही आसामची राजधानी आहे. म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय ड. आसाम, गुवाहाटी हे आपलं उत्तर असणार, जे चुकीचा पर्याय आहे. पुढचा 16वा आणि शेवटचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते कोणास म्हटले जाते? तर भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून बघा पर्याय ड. र. धो. कर्वे, ज्यांचं पूर्ण नाव आहे रघुनाथ धोंडो कर्वे. तर यांना बघा भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून ओळखले जाते. त्यांचे पुस्तकं विचारले जातात. तर पुस्तक आहे बघा वेश्या व्यवसाय, आधुनिक आहारशास्त्र, आधुनिक आहारशास्त्र आणि वेश्या व्यवसाय.
मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 GKचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, जे पोलीस भरती आणि इतर ज्या काही परीक्षा असतात बघा, तर त्यामध्ये विचारले जातात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा. असेच महत्त्वाचे प्रश्न आपण रोज आता घेऊन येणार आहोत. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.